काहीतरी असेल भाऊ बावनकुळ्या दिसतो वेगळा कसला करून असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी इथं डुक्कर जाणार तो आहे तू नुसतं ई. मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. मंडळी नमस्कार. सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा लढा अंतिम टप्प्यात आलेला असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भडका उडालाय. राज्यभरात रद्द करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील आता कमालीचे आक्रमक झालेत. कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यामागे सरकारचाच राजकीय हस्तक्षेप आहे. राजकीय हेवेदावे आणि द्वेषापोटी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय आणि त्यातून कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितले जात आहेत असा दावा जरांगेंनी केलाय. पण या सगळ्यात आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जरांगे पाटलांच्या रडारवर आलेत. बावनकुळे यांचं नाव घेताच जरांगे पाटील आक्रमक झाले आणि त्यांच्यावर थेट तुटून पडले. आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. मी बी काहीतरी असन भाऊ बावनकुळ्या दिसतो वेगळा कसला करून असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी इथं डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही भाऊ तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हातानं वाटोळं करायला लागला ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्यात चर्चा आहे. मला रातभर फोन आहेत. मात्र एवढ्यावरच जरांगे थांबले नाहीत. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनाही लक्ष केलंय. शिंदे आणि त्यांचे मंत्री मला फोन करतायत पण मी त्यांचे फोन उचलत नाहीये. सरकारमध्ये असताना खूप माज आलाय का असा सवाल जरांगेंनी केलाय आणि जरांगे पाटलांनी खबळ उडवून दिली. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी त्यांचा घ्याय ना कोणाचाच घ्याय नाही. फोन मिस कॉल दाखायचे मग नाही त्यांच्या सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत. घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. तुम्ही दुरुस्त करा पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा थंड करायचा असा हा प्रयत्न दिसतोय का थंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. मराठी थंड होतच नाही. कवा गरमच कवा गरम आहे पण आता आले चावताळे. ही जे डाव नवीन रचला ना लय भयानक. आत्ताची पोझिशन सांगू तुम्हाला. आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार तू नुसतं ई. मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे आहे ईडीला भेडीला. तू नुसतं पडून येईन तू अटक करून दाखव मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं यांना एक माझा आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो. त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत. 15 वर्ष झालं फसिलय. त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं. आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात खुटी. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत त्यांना पळता भुईच कमी करतो बघा. जरांगे पाटील शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांचे फोन का उचलत नाहीत? सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात नेमकं काय सुरू आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फडणवीसांना दिलेल्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटील आता कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.